जर तुम्ही सीफूड लवर असाल तर हा कोळंबीचा रस्सा नक्कीच ट्राय करा. सीफूडमध्ये बरेचसे प्रकार आहेत, पण त्यामध्ये सगळ्यांचा आवडणारा आणि लवकर बनणारा प्रकार म्हणजे कोळंबी. तर हा कोळंबीचा रस्सा जो आहे तो लहान आणि मोठे अगदी सहजपणे आरामात खाऊ शकतात, ज्यामध्ये काटा अजिबात नसतो. तर हा कोळंबीचा रस्सा कसा बनवला आहे, तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आता तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती सुद्धा फॉलो करू शकता. तर सर्वात आधी इथे कोळंबी घेतलेली आहे. कोळंबी जी आहे ती साफ करून धुवून स्वच्छ घेतलेली आहे. त्यामध्ये अद्रक मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, अद्रक आणि लसूणची. त्यानंतर 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच गरम मसाला पावडर ॲड केलेली आहे. आता हे सगळं जे आहे ते मसाला आपल्या कोळंबीला व्यवस्थित लागला पाहिजेत, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपला मसाला जो आहे तो मिक्स झाला आहे. आता त्यामध्ये इथे एक गोडा मसाला रेडी केला आहे. तर तो आधीच रेडी करून ठेवला होता, त्यामुळे व्हिडिओ नाही दाखवता आला. तर हा गोडा मसाला जो आहे तर आपल्याला खोबरं घ्यायचं आहे, सुकं खोबरं, कांदा घ्यायचा आहे, धने घ्यायचे आहेत आणि अद्रक आणि लसूण घ्यायचं आहे आणि कढीपत्ता घ्यायचा आहे. हे सर्व तव्यावरती भाजून आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये व्यवस्थित नीट वाटून घ्यायचं आहे. तर हा गोडा मसाला जो आहे तो आपला कोळंबीसोबत व्यवस्थित मिक्स करायचा आहे. तर आता यामध्ये मी 1 चम्मच धनेपूड ॲड केलेली आहे. धनेची पावडर ॲड केल्याच्या नंतर अर्धा लिंबाचा रस जो आहे तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून 10 ते 15 मिनटं आपल्याला हे मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. तर आपली मॅरिनेट होते कोळंबी, तोपर्यंत आपल्याला इथे फोडणी तयार करायची आहे. तर एका पातेल्यामध्ये 2 मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे. तर तेल आपलं व्यवस्थित तापल्याच्या नंतर अर्धा साईजचा कांदा जो आहे, मीडियम साईजचा कांदा इथे कापून घेतलेला आहे आणि तो इथे आपल्याला घालायचा आहे. तर कांदा घातल्याच्या नंतर इथे कढीपत्त्याची पानं ॲड केलेली आहेत. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं ॲड करायची आहेत. आणि आता आपल्याला 1 ते 2 मिनटं कांदा जो आहे तो नीट व्यवस्थित गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर ही रेसिपी जी आहे ज्यामध्ये अजिबात कोळंबीमध्ये काटा नसतो, तर अगदी लहान आणि मोठे जे आहेत ते सहजपणे खूप आवडीने ही रेसिपी खाऊ शकतात आणि खूपच अप्रतिम हा रेसिपी आहे ती बनते आपली. तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. तर कांदा जो आहे तो आपल्याला लालसर गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे 1 छोटा चम्मच हिंग ॲड केलेली आहे आणि त्यानंतर इथे 1 मोठा साईजचा टोमॅटो ॲड करायचा आहे तुम्हाला. तर टोमॅटो जो आहे तो आपल्याला मीडियम साईजमध्ये कापून घ्यायचा आहे. आता आपल्याला कांदा टोमॅटो जो आहे तो नीट व्यवस्थित 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचा आहे. टोमॅटो जे आहेत ते थोडेसे सॉफ्ट झाले पाहिजेत. तर जर तुम्ही सीफूड लवर असाल तर हा कोळंबीचा रस्सा तुम्हाला नक्कीच आवडेल. आता यात आपल्याला मॅरिनेट केलेली कोळंबी जी आहे ती घालून घ्यायची आहे. आता यात सासूबाईंनी कोळंबी ॲड केलेली आहे. तर आता आपल्याला कोळंबी जी आहे या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कोळंबी जी आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे. तर कोळंबी जी आहे ती आपली परतून झालेली आहे. आता त्यामध्ये आपण बाकीचे साहित्य ॲड करणार आहोत. आता त्यामध्ये बटाटा ॲड केला आहे. तर 1 मोठा साईजचा बटाटा जो आहे तो तुम्हाला धुवून स्वच्छ ॲड करायचा आहे. तर मीडियम साईजचेच बटाटे इथे ठेवायचे आहेत तुम्हाला. इथे पाणी ॲड केलेलं आहे. जे वाटण आपण वाटलं होतं मिक्सरमध्ये मसाल्याचं
तेच आपण इथे थोडंसं पाणी घालून ॲड करणार आहोत. तर मसाला जो आहे तो अजिबात वेस्ट करू नका, त्यामुळे तोच पाणी टाकून तुम्हाला इथे मसाला ॲड करायचा आहे. तर आता आपण इथे पाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर 1 चम्मच मीठ ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आता आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे. तर इथे झाकण लावून 10 ते 15 मिनटं तुम्हाला मीडियम गॅसवरती हे असं शिजत ठेवायचं आहे. तर बटाटा आणि कोळंबी जी आहे ती आपली व्यवस्थित शिजली पाहिजेत. तर 10 ते 15 मिनटामध्ये आपली ही रेसिपी जी आहे ती रेडी होते. तर आता झाकण लावून इथे 10-15 मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण 10-15 मिनटानंतर उघडून बघायचं आहे. तर 10 मिनटामध्ये आपली कोळंबी आणि बटाटे जे आहेत ते शिजून जातात. त्यामध्ये इथे कोकम ॲड केलेला आहे. आमच्याकडे गावठी कोकम आहे. तर गावठी कोकम जर तुमच्याकडे असेल तर तो नक्की ॲड करा. त्यामुळे फ्लेवर जो आहे कोळंबीला तो खूपच छान लागतो. तर आता आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे. तर कोळंबीचा रस्सा जो आहे आपला झणझणीत तो रेडी झालेला आहे. यामध्ये सासूबाईंनी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर अगदी अप्रतिम ही रेसिपी झाली होती. भाकरीसोबत किंवा भातासोबत हा कोळंबीचा रस्सा तुम्ही खाऊ शकता आणि खूपच अप्रतिम ही रेसिपी झाली होती. सासूबाई तर उत्तम सुगरण आहातच, पण त्यांच्या हाताचं नॉनव्हेज जे आहे ते खूपच छान प्रकारे असतं. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर भेटूया अशाच पुढच्या एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा.